अम्मा जी, मला माफ करा। मुझे पता नहीं था कि आपको इतना बुरा लगेगा। नहीं तो बात हमारी नहीं है गौरी, बात इस घर की है। वरना माता जी यूं बिना कुछ कहे चली जाती अंदर। अम्मा जी तुम ही सांगा, आप बताइए मैं क्या करूं। अब तुमने हम पर जिम्मेदारी दी है तो हम बता देते हैं, लेकिन पता नहीं गौरी तुम कर पाओगी या नहीं कर पाओगी। मैं जरूर करूंगी। तो ठीक है, देव उठी 11 तक तुम बाहर कोठरी में रहोगी। और मुन्ना तुम अपने कमरे। पर वो तो बंद पड़ी है ना अम्मा। नहीं मुन्ना, शादी के समय रंग रोगन करवा के हमने साफ करवा दिया था, और तुम कहोगे तो विश्राम से कहकर गौरी की सुख सुविधा का सारा इंतजाम हम वहां करवा देंगे। नहीं, गौरी जी किसी कोठरी में नहीं, ये हमें मंजूर नहीं। इससे अच्छा तो हम मुंबई जाके किसी होटल में रुक जाते हैं। और आप चिंता मत कीजिए, हम अलग अलग कमरे लेंगे। हाँ चलिए गौरी जी। मुन्ना सुनो तो, देखो मुन्ना तुम फिर गलत कर रहे हो। तुम्हारी दादी जी को ये बात पसंद नहीं आएगी। गौरी जी चलिए। नाही शिव, मी नाही येणार। आणि तुला सुद्धा माझी शपथ। अम्मा जी ते सांगतायत ते ऐक, त्या बरोबर सांगतायत। प्लीज शिव, प्लीज ऐक त्यांचं। अम्मा जी कुठे जायचंय, कहाँ रहना है? मी जाते, मेरा सामान रख देती हूँ मैं। शिव तू आज जा। विश्राम। जी भाभी जी। मुन्ना का सामान उसके कमरे में रखो, गौरी का सामान लेके कोठरी में चलो। जी भाभी जी। मुन्ना तुम जाओ, अंदर जाके नहा धो लो। गौरी तुम हमारे साथ आओ। दादी जी एक बार आप हमारी बात तो। मुन्ना, ने एक बार कह दिया सो कह दिया। अब जाओ, जाओ मुन्ना। माताजी हम गौरी के लिए नाश्ता भिजवाते हैं। सफर से आई है बेचारी, थक गई होगी, भूख भी लगी होगी। बेचारे गौरी के बाबा, उनकी परेशानियां तो अब और बढ़ने वाली हैं। अरे गौरीचे बाबा, बाजारातून आलात का? अहो मी कोथिंबीर आणायलाच बाजारात चालले होते, तर त्याचं काय झालं, चटणीसाठी मिक्सर लावला आणि कोथिंबीरच नाहीये घरात। पण तुम्ही आज बाजारात जायला उशीर केलात? तुम्ही चटणी करणारे माहित असतं तर लवकर गेलो असतो। तसे आजकाल बाजारात जाण्याची वेळ येत नाही ना। हो, आजींची कंबर दुखतीये म्हणून आजींनी डब्यांचं काम बंद केलं ना। अहो पण आजींची कंबर बरी झाली की परत डबे सुरू होतील नाही का? नाही, आम्ही घर सोडून चाललोय। हा म्हणजे तुम्ही घर सोडताय?
अहो पण का? ही कोथिंबीर जोडी घ्या. अहो तुमच्याशी बोलण्याच्या नादात विसरलेच मी. चटणी वाटून झाली ना की त्या मानेंचा मिक्सर परत द्यायला जायचंय. चला येते आम्ही. नची मला थोडं बोलायचं तुझ्याशी. मी रागाच्या भरात निशाबरोबर तुझ्यावरही काय आरोप केले. मी ते करायला नको होते. हो बाबा, माहिती आहे मला. पण तुम्ही निशावर जो आरोप केला तो खोटा आहे. नाही, तो आरोप खरा आहे. ज्या आईने सांगितलं ते खरं आहे आणि मला पटलंय ते. मग तुम्ही हे सगळं मला का सांगता? कारण आता थकलोय मी. निशा कशी वागली तरी खरं खोटं करण्याची ताकद राहिलेली नाही माझ्यात. त्यापेक्षा विषय सोडून दिला बरं. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? तो आप्पा खरा आणि निशा खोटारडी आहे? तसं समजलं होतं. आपाशी बोलणं झालंय माझं. तो का खोटं बोलेल? बाबा, माझा त्या आप्पापेक्षा माझ्या बायकोवर जास्त विश्वास आहे. तो आप्पा तुम्हाला फसवतोय. अरे करोडोत खेळणारा माणूस आहे तो. आपल्याला का फसवेल? का खोटं बोलेल तो? खऱ्याचा पुरावा आहे का त्याच्याकडे? दिला त्यांनी तुम्हाला? निशाचं नाव घेतोय ना तो? मग तिच्या विरुद्ध पुरावा आहे का त्याच्याकडे? तो दिला का त्यांनी? बाबा, पुरावा जर मिळाला ना तर तुम्ही जे म्हणाल तेच मी करेन, तसाच वागेन. पण तोपर्यंत निशा विरुद्ध एक अवाक्षरही मी ऐकून घेणार नाही. याआधी तू तिची बाजू घेतलीस आणि दरवेळेस तुझा विश्वास चुकलाय. आम्ही केलेले आरोप बरोबर हे विसरू नकोस. बाबा, तुमचा अजूनही निशावर राग आहे म्हणून तुम्ही हे असं बोलताय. पण निशाने हे सगळं जर केलं असतं तर ती घरी आलीच नसती बाबा. तुम्ही तिच्यावर एवढा मोठा आळ घेतला तरीही तिने सगळं चुपचाप सहन केलंय. दुसरी एखादी असती ना तर घरात पाऊल ठेवलं नसतं. हे बघ, मी तुला वाद घालायला नाही थांबवलं. फक्त एक विनंती करायची होती. कसली विनंती? माझ्या रिटायरमेंटला 1-1.5 वर्ष उरले. तेवढं तरी आम्हाला सुखान राहू दे. बाबा, आता आणखीन मनस्ताप सहन करण्याची ताकद नाही आमच्यात. निशा वागली ते चूक का बरोबर हे ठरवण्यात पण तू नक्की शहाणा आहेस, जबाबदार आहेस. मला पाडू नकोस. बाबा, निशाचं चुकलं, मान्य आहे मला. तिने चुकीच्या माणसाबरोबर व्यवहार केला, पण तिचीही फसवणूक झाली ना. अशा तिच्या बरोबर राहणं गरजेचं आहे. तिच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे असं मला वाटतं. तिच्यावर आरोप करून तिला एकटं पाडणं मला पटत नाही. बाबा, मला माहिती आहे यात तुम्हाला खूप मनस्ताप होतोय. मला कळतंय. या सगळ्यात मी तुमच्या सोबत आहे, पण मी निशाच्याही सोबत आहे. तिच्या विरुद्ध कोणीही काहीही बोललेलं मला अजिबात चालणार. जोवर तिच्या विरुद्ध पुरावा मिळत नाही तोवर तिच्या विरुद्ध एक अवाक्षरही मी ऐकून घेणार नाही. येतो. चल. आता सत्य काय याचा पुरावा कुठून आणू मी? क्या है ये? जी वो हम थाली रखने आए थे. लेकिन तुम गौरी की झूठी थाली लेकर क्यों आए? अम्मा, हमारी नजरों में कोई भी परंपरा, कोई भी रीति रिवाज इंसानियत से ऊपर नहीं है. तो हो सके तो हमारी बात को ठंडे दिमाग से सुनिएगा कि अगर यही चीज हमारे घर की किसी बहन बेटी के साथ होती तो आपको कैसा लगता?